Recording in तर या चौघांपैकी अत्यंत कॉमन जी कारणं आहेत का ती सायनसमध्ये आणि मायग्रेनमुळे. तर आज आपण का सायनसमुळे काय हेडेक होतं आणि मायग्रेनमुळे काय होतं ते आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम सायनस. आता कसं असतं की आपल्या इथे गालाची हाडं आणि वर कपाळाची हाडं जी असतात का ती पोकळ असतात, ती अशी भरीव नसतात. त्या आतमध्ये पोकळ्या, आतमध्ये हवा असते. त्या पोकळ्यांना सायनस असं म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. त्याच्यात हवा असते आणि ती हवा जाते नाकातनं. नाकाच्या आतल्या बाजूला लहान लहान छिद्र असतात का काय, जेणेकरून आपण जी हवा घेतो नाकातनं त्याचा काही अंश इथे जातो आणि मग उर्वरित जो भाग आहे तो ॲक्च्युली आज छातीमध्ये जातो. आलं लक्षात? आता कसं असतं की हा जो मार्ग असतो आज सायनसमध्ये जाणारा तो अत्यंत नॅरो असतो, अरुंद असतो. या दोन सायनसेस आहेत फ्रंटच्या, त्यांना आपण फ्रॉन्टल सायनस म्हणतो. आणि त्या फ्रॉन्टल सायनसेसमध्ये हवा द्यायचा जो मार्ग आहे तो अत्यंत अरुंद असतो, तो इकडनं नाकातनं जातो. आता आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात बरेच प्रमाणात काय दूषित कण तरंगत असतात, फंगसचे कण तरंगत असतात, आपले इन्फेक्टेड पार्टिकल्स असतात तरंगत, ते आतमध्ये नाकात जातात. ते आतमध्ये नाकात गेले की ते तिकडनं मग सायनसमध्ये जातात आणि ते तिथे जाऊन त्वचेला चिकटतात आणि ते तिथे एक इन्फेक्शन तयार करतात. आता इन्फेक्शनमध्ये काय काय की त्याच्या आतली त्वचा असते ती सुचते, नाकातली त्वचा पण सुचते आणि मग त्यातनं एक प्रकारचा स्त्राव बाहेर पडतो, त्याला आपण शेंबूड म्हणतो मराठीमध्ये. तो शेंबूड तिकडनं इथे साचला, गच्च झाला, आता तो तिकडनं नाकातनं यायचा प्रयत्न करतो आणि मग तो समजा तर इथे अडकून बसला, तो आला नाही बाहेर, तर मात्र आपल्याला डोकंदुखी होते. ह्याच्यामध्ये काय असतं या सायनसच्या हेडेकमध्ये की तुम्हाला नेहमी नाकामध्ये का प्रॉब्लेम असतोच. तुम्हाला सर्दी झालेली असते, नाकातनं शेंबूड होतो, किंबहुना नाकाच्या मागून घशामध्ये पण शेंबूड उतरत असतो आणि हे सगळं दुखतं. कारण काय सायनसच्या आतमध्ये जर इन्फेक्शन झालं तर तुम्ही इथे दाबलं तर दुखणार किंवा इथे दाबलं तर दुखणार, या डोळ्याच्या खाली, इथे या भुवयांच्या जस्ट खाली, तर ते दुखतं. वेळ प्रसंगी तापसुद्धा येतो. तर नाक बंद होणं, नाकातनं स्त्राव येणं, डोकं दुखणं, हे सगळे प्रकार सायनसमुळे होतात. बऱ्याच वेळा काय होतं की हा जो मार्ग असतो हात द्यायचा तो ॲक्च्युली पूर्णतः बंद होऊन जातो, तर त्यावेळेस मात्र आपल्याला डोकंदुखी होते, प्रचंड होते. काय असतं की एक ॲक्च्युली बेसिक गोष्ट आहे की जोवर या सायनसच्या कॅव्हिटीजमध्ये नॉर्मल हवा जाते, खेळती राहते, तोपर्यंत काहीही होत नाही. आणि एकदा का हा जो आहे हवेचा मार्ग तो एकदा बंद झाला की मग सगळे इश्यू चालू होतात. अशा वेळी आम्ही काय करतो, स्कॅन करून घेतो. का सर्वप्रथम आम्ही त्या पेशंट्सना एक प्रकारचे औषधं देतो आणि मग त्या औषधाने जनरली बरं होतं. शेंबूड जर खूप घट्ट असेल का तर त्यांना वाफ दिली जाते, का त्या वाफेमुळे हा जो शेंबूड असतो का तो सैल होतो आणि त्याच्यानंतर काही अँटीबायोटिक, काही अँटी इन्फ्लमेटरी औषधं आम्ही देतो. त्याने जनरली हे बरं होतं. परंतु जर समजा नाकाच्या आतमध्ये काही जी त्वचा असते का ती सुजून हा जर गाठी झालेल्या असतील का ज्याला आपण पॉलिप्स म्हणतो, त्यामुळे तो मार्ग जो असतो तो हा जो बंद झालेला असतो, तर अशा परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला सायनसचं ऑपरेशन करायला लागतं. का बऱ्याच लोकांना माहीत नसतं सायनस ऑपरेशन म्हणजे काय. सायनस ऑपरेशन म्हणजे काय आहे, सिम्पल. हा जो मार्ग आहे सायनसमध्ये जाणारा हवेचा तो मोकळा करणं, का तो जरा मोठा करणं आणि मग त्यातनं एक प्रकारचा स्कोप पास केला जातो, हा एंडोस्कोप, आणि तो तिकडनं आतमध्ये सायनसमध्ये गेला की आतली जी काही घाण आहे, घाणेरडी जी काही त्वचा वगैरे ती सगळं पूर्णपणे काढून टाकणं, बस दॅट्स इट. कळलं तुम्हाला? म्हणजे मार्ग मोठा करणं आणि त्या सायनसच्या आतली घाण काढून टाकणं, जेणेकरून काय होतं की परत जर समजा कधी आयुष्यात जर समजा असं कधी इन्फेक्शन आतमध्ये गेलं, परंतु का तो मार्ग हे असल्यामुळे रुंद असल्यामुळे तो परत ते ते सगळं इन्फेक्शन का ते वाहून जाऊ शकतं. असं आहे. हा झाला बस सायनसचा प्रकार. आता आपण मायग्रेनकडे वळू. अत्यंत कॉमन कशी हेडेक आहे मायग्रेन, परंतु त्या माणसांना माहीतच नसतं की त्यांना मायग्रेन आहे. कैक कितीतरी लोक फिरत आहेत. हल्ली जर या दशकात म्हणजे मी तुम्हाला सांगू की मी जवळजवळ गेली 35 ते 36 वर्ष मी प्रॅक्टिस करतो आहे.
का तर सुरुवातीच्या दशकामध्ये एवढे पेशंट नव्हते मायग्रेनचे, परंतु आता या दशकात इतके वाढलेत की जवळजवळ आमच्या ओपीडीमध्ये प्रत्येक दिवशी कोण ना कोणतरी हजेरी लावतो. आता काय असतं बघा, मायग्रेन का होतं? हे डोकं आहे, इकडनं मान आणि डोकं आहे. या डोक्यामध्ये 2 प्रकारच्या ब्लड वेसल्स असतात. 2 प्रकारच्या ब्लड वेसलचे सेट असतात, रक्तवाहिन्यांचे सेट असतात. एक असतो ते या कवटीच्या आतमध्ये, त्या रक्तवाहिन्या आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करतात. आणि एक असतं ते फक्त बाहेरच्या रक्तवाहिन्या. बाहेर म्हणजे काय, त्या आपल्या ही जी त्वचा आहे, मसल्स आहेत या स्कॅल्पच्या, त्यांना सप्लाय करतात. आता मायग्रेनमध्ये नेमकं काय होतं? काही कारणामुळे, ते तुम्हाला मी सांगणारच आहे कारण, काही कारणामुळे म्हणजे या ज्या ब्लड वेसल्स असतात बाहेरच्या रक्तवाहिन्या, त्यांचा व्यास म्हणजे डायमीटर तो वाढतो. त्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. तर त्या प्रसरण पावल्या वाढलं की आपल्या डोक्याला जास्त रक्तपुरवठा येतो आणि आपलं डोकं जास्त रक्तपुरवठा सहन करू शकत नाहीत आणि आपलं डोकं दुखू लागतं. त्याला आपण मायग्रेन असं म्हणतो. ज्या रक्तवाहिन्या आपल्या हाताला लागत नाहीत, पण त्या रक्तवाहिन्या जर मोठ्या झाल्या, जाड झाल्या, तर आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला इथे ते जाणवतात. म्हणून आपण का ती हेडेक असतं, ती ठक 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 असं एक हृदयाच्या ठोक्याप्रमाणे वाटतं, कसं कोणतरी घण घातल्यासारखं वाटतं. हे व्हायच्या अगोदर आपल्याला काही लोकांना असे डोळ्यासमोर तारे चमकल्यासारखे वाटतात, अशा लाईन दिसतात, झिगझॅग लाईन्स अशा. आणि मग असं होतं कधी कधी विचित्र एक प्रकारची चव येते तोंडाला आणि मग हे चालू होतं. काही लोकांना हे व्हायच्या अगोदर, सगळ्या लोकांना नव्हे. तर हे एकदा हेडेक चालू झालं की त्याच्यानंतर हळूहळू मळमळतं, उलटी झाल्यासारखे वाटते. जेव्हा हे हेडेक होतं तेव्हा आपल्याला आजूबाजूला लाईट नको, आवाज नको, शांतपणे पडून राहावं कसं वाटतं. थोडीशी आपली चिडचिड व्हायला लागते, मळमळतं. आणि वेळ प्रसंगी उलटी झाली किंवा वॉमिटिंग झालं की आपल्याला बरं वाटतं. आता कसं असतं की हा जो प्रकार आहे की मळमळतं थोडं, मग वॉमिटिंग झाल्यानंतर आपल्याला एकदम बरं वाटतं, त्याच्यामुळे काही पेशंट्स आपल्याला की ॲसिडिटी आहे म्हणून अख्खं आयुष्य काढतात. की काय नाही, डोकं दुखतं, ॲसिडिटी आहे, की विशेषतः स्त्रिया, कारण हा आजार स्त्रियांमध्ये जास्त होतो, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्यामुळे त्या ॲक्च्युली अख्खं आयुष्य काढतात की मला ॲसिडिटी आहे. पकडताना काय वाटतं की ॲसिडिटी झाली की उलटी झाली की बरं वाटलं, पण नाही, दॅट इज नॉट ॲसिडिटी, दॅट इज अ मायग्रेन. तर आपण त्याला व्यवस्थित अगदी वेळीच इलाज केला, योग्य ते उपचार केले की ते पूर्णतः बरं होतं. बरं होत नाही असं नाही, होतं. आता कसं असतं की मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे इथे हा रक्तवाहिन्या फुगतात, त्या आपण दाबून ठेवल्या का बरेच लोक काय करतात का डोक्याला रुमाल बांधतात, डोक्याला पट्टी बांधतात, मग त्यांना बरं वाटतं. आता आपण ह्या इथे दाबतो किंवा आपण ज्या पट्टी बांधतो म्हणजे काय, म्हणजे आपण त्या रक्तवाहिन्या आपण त्या हाडावर चेपतो, जेणेकरून परत तो हा असो रक्तपुरवठा का तो कमी केला जातो, मग तुम्हाला बरं वाटतं. बरोबर आहे. अच्छा, बऱ्याच लोकांना काय होतं की का थोडं हल्ल्यासारखं वाटतं. हे जेव्हा डोकं दुखतं तेव्हा थोडंसं हल्ल्यासारखं वाटतं, अस्थिर वाटतं. का अस्थिर म्हणजे कसं की समुद्रामध्ये एखादी नाव आहे आणि मग का त्या नावेवरती आपण उभे आहोत. आता आपल्याला कसं वाटतं की हेलकावे खाल्ल्यासारखं, त्याप्रमाणे ते इम्बॅलन्स वाटतं आपल्याला, असं असतं. आता मी मगाशी म्हटलं की स्त्रियामध्ये हा आजार जास्त आहे. ह्याचं कारण का, त्याला एक प्रकारचा हॉर्मोनलसुद्धा कारण आहे. कारण स्त्रियामध्ये इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन असतो आणि त्या इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन जे आहे ते आपल्या ब्लड प्रेशर आणि रक्तवाहिन्यावरती त्याचा असर होत असतो. प्रत्येक महिन्याला स्त्रियांची ह्याची जी लेवल असते, पातळी असते हा इस्ट्रोजनची, आधी वर खाली होत असते. तर त्या फ्लक्च्युएशन्समुळे आपल्या त्या ब्लड वेसलवरती त्याचा इफेक्ट होतो आणि मग त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे मायग्रेनचा का तो जास्त होतो. म्हणून जवळजवळ 90% हे जे मायग्रेन आहे का ते स्त्रियांमध्ये आढळून येतं आणि 10% पुरुषांमध्ये.
बऱ्याच वेळा असंही आढळलेलं आहे की 2 प्रकार होतात की ऑक्युलर मायग्रेन आणि वेस्टिब्युलर मायग्रेन. हां, ऑक्युलर मायग्रेन म्हणजे काय, डोळा. त्याच्यामध्ये काय हेडेक तेवढं होत नाही, कमी होतो, परंतु आपल्याला डोळ्यासमोर अंधारी येते, दिसत नाही, किंवा मग आपल्या एका डोळ्याने असं का पूर्ण असं एकदम डार्क दिसतं एका डोळ्याने. त्या दिवशी माझ्याकडे एक पेशंट आलेली, तिने मला सांगितलं की तिला फक्त लोकांची डोकी दिसत आहेत, खालचं दिसतच नाही आहे का दोन्ही डोळ्याने असं हाफ, आणि खालचं अजिबात दिसत नाही इकडनं डोळ्याच्या खाली. म्हणजे आपण जे बघतो त्याच्या असं वर फक्त दिसतं, खाली सगळं अंधार काळोख. आणि तिला हेच सिम्पटम होते, माइल्ड हेडेक का व्हॉमिटिंग. तर त्याच्यामध्ये जनरली आम्ही काय करतो, टू बी ऑन अ सेफर साईड, एकदा आपण ऑप्थॅल्मिक सर्जनला पण दाखवतो, डोळ्याच्या डॉक्टरला पण दाखवतो की बाबा डोळ्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये काय आहे का प्रॉब्लेम. परंतु 1 तासामध्ये परत ते सगळं का पूर्ववत होतं. परंतु ज्याला होतं का त्याची मात्र डेफिनेटली का पाच्यावर धारण बसते. हां, कसं झालं तर तो एक प्रकार आहे ऑक्युलर मायग्रेन. आणि एक दुसरा वेस्टिब्युलर मायग्रेन, त्याच्यामध्ये आपल्याला डोकं दुखतं आणि जरा म्हणजे का मळमळ ज्याची जरा थोडंसं हल्ल्यासारखं वाटतं, चक्कर येते, ती वेस्टिब्युलर मायग्रेन. का त्याच्यामध्ये काय करायचं, व्हॉट टू डू. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना काही औषधं देतो, आणि त्या ब्लड वेसलवरती काम करणारे काही औषधं देतो, त्याने हा प्रकार निश्चितच कमी होतो. मायग्रेनचं जर तुम्ही असं बघितलं तर अशी स्पेसिफिक डायग्नोस्टिक टेस्ट काही नाही आहे की बाबा हा ब्लड चेक केला, हा स्कॅन केला की झालं मायग्रेन. नो, आपण असं डायग्नोस्टिक टेस्ट काय नाही आहे. ह्याच्याकरता बऱ्याचदा काय करतात की सायनसचा स्कॅन आणि ब्रेन स्कॅन काढून घेतात, तो स्कॅन नॉर्मल आहे आणि बाकीच्या सिम्पटमवरती म्हणजे आपण त्याला मायग्रेन आहे ते आपल्याला कळतं. पण त्याची गरज नसते. जर तुम्ही त्या पेशंटची का प्रॉपर हिस्ट्री घेतली तर तुम्हाला ते नक्कीच जाणवतं आहे. आम्ही त्यांना डायरेक्टली ती औषधं देतो, त्याने हा जो मायग्रेनचा जो आहे प्रकार का तो कमी 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 होत जातो, आणि तो कमी होऊन तो हळूहळू पूर्ण निघून जातो. त्या गोळ्या जरा आम्हाला 5 महिने, 6 महिने, 8 महिने वगैरे सुद्धा द्याव्या लागतात. परंतु मायग्रेनमध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे बघा, सनलाईट का अवॉइड करा जास्त. जर तुम्ही उन्हात गेलात तर तुम्हाला डोकं दुखणार, तर म्हणून तुम्ही जेव्हा उन्हात जाल तेव्हा तुम्ही गॉगल घाला किंवा छत्री. ब्राईट लाईट्स बघू नका, DJ साऊंड्स वगैरे असतात तिकडे विशेषतः तुम्ही जाऊ नका, फिरकू नका. स्ट्रेस मात्र अवॉइड करा. स्ट्रेस अवॉइड करायचा म्हणजे आता कसं असलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी स्ट्रेस आहे हो, परंतु ट्राय टू रिड्यूस स्ट्रेस. की ज्या तुम्हाला वाटतात स्ट्रेसफुल आहेत गोष्टी त्या जरा अवॉइड करा, मेडिटेशन्स वगैरे चालू करा. आता काय होतं की कित्येकदा आम्ही बघतो की म्हातारी माणसं जी असतात ते आम्हाला सांगतात, ओ डॉक्टर दुपारी आम्हाला झोपच येत नाही हो, का रात्री झोप येते, कधी कधी रात्री झोप येत नाही, दुपारी झोप येते. परंतु काय होतं की दुपारी नातू वगैरे येतात ना शाळेतनं, आता आम्ही झोपत नाही, की झोप आम्ही मारतो अक्षरशः, आणि मग आम्ही कसं कसं जागे राहतो. त्या टाईपची उदाहरणं असतात. म्हणजे प्रॉपर स्लीप घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मायग्रेनमध्ये काही काही खाद्यपदार्थ हे अगदी कटाक्षाने टाळले पाहिजे, कारण ते खाल्ल्यानंतर तुम्हाला मायग्रेन होतंच. बीटरूट, चीज, चॉकलेट्स, कॉफी आणि एक अतिशय आपलं हे आंबवलेले पदार्थ. तर बीटरूट, चीज, चॉकलेट्स, कॉफी. चीजमध्ये टायरामाइन नावाचं एक प्रकारचं घटक असतं, बीटरूटमध्ये सुद्धा असतं, कॉफीमध्ये कॅफीन असतं, चॉकलेटमध्ये कोको असतं. ते सगळं या आपल्या ब्लड वेसलवरती ॲक्शन करतं. तर म्हणून आपलं म्हणजे हे सगळं घेतलं, खाल्लं का तर आपलं मायग्रेन चाळवतं म्हणायला हरकत नाही, म्हणून ते अवॉइड करा. बऱ्याच वेळा जर का डोकं दुखू लागलं तर आपण डोक्याला लाईट मसाज केला तर बरं वाटतं. कधी कधी बर्फ असतो, का बर्फ रुमालात बांधून का जिथे दुखतं त्या स्पॉटला लावलं
तर आपल्या ज्या ब्लड वेसल ज्या ह्या असतात फुगलेल्या असतात का त्या आकुंचन पावायला मदत होते आणि जरा थोडंसं आपल्याला रिलीफ वाटतो. शांत बसून राहावं, शांत आपण झोपून राहावं, जिथे काही आवाज नसेल, लाईट वगैरे बंद करून, का थोड्या वेळाने बरं वाटतं. हे झालं ॲक्यूट मायग्रेनचं. आता आजकाल मी तुम्हाला खरं सांगतो की आय एम रिअली फीलिंग बॅड की लहान लहान मुलांना मायग्रेन होतो आहे हो. आता लहान लहान मुलांमध्ये कशी पहिली दुसरीतली, KGतली, तिसरी चौथीतली त्या मुलांना मायग्रेन नसतं. आता मला तुम्ही विचारा की डॉक्टर त्या मुलांना स्ट्रेस कसला आला आहे. अहो नाही, स्ट्रेस आहे, पण ती मुलं आपल्या पेरेंटना सांगू शकत नाहीत स्ट्रेस आहे तो. आता मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक पालक आपल्या मुलांना ICSE, CBSE बोर्ड्स अशा मोठमोठ्या बोर्ड्समध्ये घालतात. प्रत्येक मुलाला ते झेपत नाही. काही काही मुलांना झेपतं का, पण एक जवळजवळ 10% मुलं असतात हा की त्यांना झेपत नाही. नंतर शाळेमध्ये सकाळी सकाळी उठवतात, रात्री लेटपर्यंत झोपणं मुलांचं, सकाळी उठलं आणि अगदी काय झोपेत असताना आंघोळ घालून त्यांना कसं बसं शाळेत पाठवणं आणि ती मुलं दुपारी 3-4ला परत घरी येतात. दुसरं, मुलांना काही क्लासेस लावणं, हस्ताक्षर क्लास, डान्स क्लास, कराटे क्लास, जुडो क्लास, वैदिक मॅथ्स, नेम इट. का दुसराचा मुलगा जातो ना, नाही मला पण पाठवायला पाहिजे. अरे काय चाललं आहे. ती मुलं किती लहान, त्यामुळे त्या मुलांना एक प्रकारचा स्ट्रेस येतो. एक तर तो अभ्यासाचा स्ट्रेस प्लस या क्लासचा स्ट्रेस. आणि ती मुलं का ते क्लास आवडत नाही म्हणून बस सांगू शकत नाही आपल्या पेरेंट्सना. प्लस त्या मुलांच्या हातात मोबाईल असतो, हे असतं, TV असतं, त्यामुळे त्यांना ते बघून बघूनसुद्धा त्यांना तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम असतो. तर त्या मुलांमध्ये जनरली डोकं दुखत नाही. मुलांचं मायग्रेनमध्ये काय आहे की त्यांना एक प्रकारचं थोडंसं हल्ल्यासारखं वाटतं, चक्कर येते. एक तर ती मुलं डल होऊन जातात, तर ते शाळेत जायला पण कुरकुर करतात, झोपून राहतात, पण चक्कर येते, काहीतरी होतं आहे, हे सगळ्या गोष्टी सांगतात. का त्यांना हल्ल्यासारखं वाटतं बेसिकली. त्याला आपण चाइल्डहूड मायग्रेन असं म्हणतो. कारण हा मायग्रेन जनरली काही प्रमाणात का अनुवंशिकसुद्धा असतो. त्याच्यामुळे आईला वगैरे असेल तर त्या मुलालासुद्धा होतो. हो, हा प्रश्न मी एका आईला विचारलेला एका मुलाच्या की बाबा तुम्ही एवढे त्याला क्लासेस कशाला लावलेत, का तुमची इच्छा आहे म्हणून लावले की मुलाची इच्छा आहे. ती म्हणाली डॉक्टर आमची पण इच्छा नाही त्याला क्लासेसला घालायची किंवा मुलाला पण काय एवढी आवड नाही आहे, परंतु आम्ही घालतो याचं कारण का, एकदा तो क्लासला गेला का की जरा आम्हाला मनःशांती मिळते हो घरी, का निवांतपणा. आता सांगा काय बोलणार, असं आहे. तर या मुलामध्ये आम्ही सखोल तपासणी करतो. मला कळतं की एक्झॅक्टली याचं डोकंदुखीचं कारण काय आहे. वेळप्रसंगी 1-2 स्कॅनसुद्धा आम्ही करून घेतो काय जस्ट टू रूल आउट. आणि त्याच्यानंतर काही औषधांनी ती मुलं बरी होतात. बऱ्याचशा मुलांना तर आम्ही शाळेतनं काढून CBSEचं काढून नॉर्मल स्कूलमध्ये सुद्धा घातलं आहे. मग आता एक पेशंट आहे, त्याच्या मुलाला त्याने चक्क ICSEमधनं काढून आमच्या इकडे म्युन्सिपल स्कूलमध्ये घातला. इट्स अ फॅक्ट. आणि तो तिकडे घातल्यानंतर त्या मुलाचा परफॉर्मन्स इतका चांगला आला. ओके, एनिवे. तर आता काय करायचं की त्या मुलांना पण ते खायला वगैरे मी जे म्हणतो चीज, चॉकलेट वगैरे देऊ नका आणि हे सगळं बरं होणार. तुम्ही तुमची काळजी घ्या. आज जे तुम्हाला मी सांगितलं ते तुम्ही पाळा, त्याचं पालन करा आणि तुमचं हे हेडेक कंप्लीट घालवून टाका. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की आजचा व्हिडिओ बघून का तुम्हाला कळलं असेलच का सायनस आणि मायग्रेन म्हणजे काय असतं ते. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन किंवा ENT सर्जनकडे जाऊन तुम्ही त्याचा योग्यपणे इलाज करून घेतलात आणि तुमची डोकंदुखी तुम्ही जर पूर्णपणे नाहीशी करून टाकलीत तर माझ्या या व्हिडिओचं त्याचे इप्सित आहे का ते साध्य झालं असं मी समजेन आणि त्याचा मला जास्त आनंद होईल. मी धन्य होईन म्हणायला हरकत नाही. नमस्कार, धन्यवाद. आराम से बैठ जाएं, आंखें बंद कर लें.
शरीर को ढीला छोड़ दे। अब गहरी सांस लीजिए और रोकिए। गले में अपना ध्यान रखिए, अपना विशुद्धि चक्र है, गले में ध्यान रखते हुए जोर से सांस लीजिए और रोकिए सांस को, रोके रहें। मन की, शरीर की स्तब्धता पर ध्यान दें और शरीर को ढीला छोड़े, सांस को बाहर आने दीजिए। इस वक्त हमारा सिर खाली है, शून्य है और भरी हुई छाती से फिर सांस बाहर निकल रही है धीरे धीरे। अब शरीर को ढीला छोड़ दे, सांस की सहज आवागमन को देखते जाएं। शरीर में कहीं कहीं असुविध संवेदनाएं हो सकती है, उनको वैसे रहने दें। शरीर में जो भी संवेदनाएं इस वक्त हैं, बेचैनी हो या किसी भी तरह की पीड़ा हो, रहने दें, कोई बात नहीं। हम अपने शरीर को मन से लपेट लेंगे। मन लपेट लिया है शरीर को, लपेटते लपेटते पेट तक आ जाइए। पाँवों को लपेट लिया, पेट, शरीर को लपेटते लपेटते अपने मन को सिर के चोटी पर लेके आए। वहां जैसे गांठ कर लिया हो, ऐसे अपने मन को सिर के चोटी पर रखिए। ओमकार का ध्वनि करते हैं। एक गहरी सांस लीजिए। फिर एक गहरी सांस लीजिए। ओमकार का ध्वनि करते हैं। इस ध्वनि से सारा कल्मश भस्म हो जाती है। शरीर में जो भी गंदगी है, सब मल एकदम भस्म हो गया, समझे।
सभी प्रयत्न छोड़ दें, इस वक्त केवल विश्राम करें। हल्का सा ध्यान गले में रखें और छोड़ दें, पूरी तरह से छोड़ दें, सब प्रयत्न छोड़ दें। आपके शरीर से तरंगें उठ रही हैं, वे चारों ओर दीवार को स्पर्श कर रही हैं। चारों दीवारों को स्मरण कर लें और ये पूरी जगह पर आपका सुगंध फैला हुआ है, आप व्याप्त हो। इस सत्य को, इस तथ्य को हम स्वीकार करें। अब सिर के ऊपर खाली जगह है, छत तक की दूरी पर अपना मन को रखें। गहरी सांस लीजिए, सांस छोड़ते वक्त और विश्राम करें। मुस्कुराते मुस्कुराते सांस लेते हैं, मुस्कुराते मुस्कुराते सांस छोड़ते हैं। मस्तिष्क पर ध्यान दें, सिर के पिछला जो भाग है वहाँ एक एक कण को विकसित होने दें, मुस्कुराने दें। ओम शांति शांति शांति।